भिवंडी लोकसभेची धामधूम सुरू आहे. या धामधुमीत मतदार राजाच्या मनातील खासदार कोण आहे, काय कामे खासदारांनी करावी, याबाबत जनता दरबारने प्रत्यक्ष लोकांमध्ये जाऊन लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. मतदारसंघात विविध भागांमध्ये जाऊन जनता दरबार लोकांच्या प्रतिक्रिया अशाच घेत राहणार आहे. यासाठी पाहत रहा जनता दरबार. भिवंडी लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचा जो झंझावात चालू आहे त्याविषयी मतदाराच्या मनामध्ये काय शंका कुशंका आहेत, त्यांचा खासदार कसा असावा, त्या खासदारांनी कोणती कामं करावी अशा अपेक्षा जनतेकडून आहेत. आपण जनतेकडून या शहापूरच्या बाजारपेठेमध्ये शुक्रवारचा बाजार आहे, या बाजारात जमलेल्या नागरिकांशी चर्चा करूया. नमस्कार काका, तुमचं नाव सांगा. दिनेश दुबेले. काय अपेक्षा आहेत तुमच्या खासदारांकडून? खासदार आहे काय, आरोग्य शिक्षण याच्यावर हे केलं पाहिजे, हॉस्पिटल वगैरे हे केलं पाहिजे, पाणी प्रश्न तालुक्याचा तो सुटला पाहिजे. हे काहीच झालं नाही. मागील 10 वर्षामध्ये किती कामं झाली? काय कामं झाली नाही 10 वर्षामध्ये. नाराज आता जे निलेश सांबरे, कपिल पाटील आणि बाळामामा म्हात्रे याच्यापैकी आपल्या पसंतीचा उमेदवार कोण आहे? निलेश सांबरे. हा, काय कारण? काय कारण, शिक्षण आरोग्य गोरगरिबांसाठी जो देतो तोच उमेदवार पाहिजे आम्हाला. बाकी दुसरं काय, कोणत्या मागा लागून फायदा नाही. काय तुम्ही काय सांगू शकताय? बोलले ते तसं. कोणत्या उमेदवाराला तुमची पसंती? उमेदवार बाळामामा म्हात्रे. काय कारण? कारण म्हणजे ते आपले कपिल पाटीलने आज 10 वर्ष काय केलेलं नाहीये. तेच बाल्यामा आले तर त्यांचा जे रस्ता पाणी पुरवठ्याचा हे करतील, शिक्षणाचा, या सगळ्या मागण्या मान्य कराव्या खासदारांनी अशा तुमच्या या ठिकाणी अपेक्षा आहेत. या ठिकाणी आपण नागरिकांशी संवाद साधतोय, कशा प्रकारचा खासदार त्यांना या लोकसभेसाठी हवा आहे. नमस्कार, आपलं नाव सांगा. सचिन सुभाष कुंभार, राहणारा वाफेपाडा, बांगरनगर. आपल्याला खासदाराकडून काय अपेक्षा आहेत, कोणती कामं खासदारांनी करावी? तालुक्यामधील जे समस्या आहे, जे आरोग्य विभाग जो आहे, उपजिल्हा रुग्णालय, तिथे सर्वात जास्त समस्या आहे आणि तिथे डॉक्टर अवेलेबल नाहीत आणि तिथं स्वच्छतेचा अभाव आहे. स्वच्छतेच्या अभावापोटी तिथं जे सामान्य नागरिक आहेत त्यांना ती सुविधा पाहिजे ती भेटत नाही आणि डॉक्टर जे आहेत ते उडवाउडीची उत्तर देत आहेत तिथं प्रत्येक वेळेस की आमच्याकडे आम्ही वरती प्रस्ताव पाठवलेला आहे, तर ते बोलतायत वरून आम्हाला जे पाहिजे ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने रिस्पॉन्स भेटत नाहीये. आम्ही खालून प्रस्ताव पाठवतो, वरून काहीच येत नाहीये. आणि प्लस इथले जे खासदार आहेत, मला त्यांना एकच विनंती आहे की इथले जे मूलभूत ज्या सुविधा आहेत, ज्या उपजिल्हा रुग्णालय आहेत, ज्या शासकीय जे आहेत, शासकीयमध्ये पण शेतकऱ्यांची कामं होत नाहीत. त्यांनी काय करावं या माझ्या अपेक्षा आहेत. आता या ठिकाणी कपिल पाटील, बाळामामा म्हात्रे आणि निलेश सांबरे या तिघांमध्ये या मतदारसंघामध्ये चुरस. आपल्या पसंतीचा उमेदवार या तिघांपैकी कोण असणार? पसंतीचा उमेदवार म्हणण्यापेक्षा जो येणारा जो खासदार आहेत त्याच्याकडे आम्हाला हीच अपेक्षा आहे. दर 5 वर्षांनी आम्हाला हीच अपेक्षा असते, पण त्या अपेक्षेमध्ये कोणच म्हणजे कोणच येत नाही. हा, खरं उतरत नाही. दरवेळेस ते आश्वासन देतात की आम्ही आलो तर हे करू, आम्ही आलो तर ते करू, पण करत तर कोणत नाही. दर 5 वर्षांनी हीच अवस्था आहे, आपली तालुक्याची हीच अवस्था आहे. पण मग आपण प्रत्येक वेळेस बोलतो माझा खासदार आहे, माझा खासदार तो आहे. मग आल्यावरती बाकीचे मागचे जे वादे असतात ते विसरून जातात. मग परत आपण विचार करतो की परत 5 वर्षांनी अजून नंतर नवीन चेहरा पाहिजे. मग दर 5 वर्षांनी आपली हीच भूमिका राहणार आहे. शाळेसंदर्भात पण तीच अवस्था आहे आपली. आता ज्या शासकीय जी शाळा आहेत, म्हणजे जे केंद्र आहेत, तिथं आता तिथे पट घसरत चाललेलं आहे. कारण तिथं त्या सुविधाच भेटत नाही शासनाच्या. का भेटत नाही? आणि आता ज्या प्रायव्हेटेशन झालेलं आहे त्याच्यासाठी जशा पद्धतीने लूट चालू आहे, 40,000, 50,000, 1,00,000 रुपये ज्या लहान मुलांपासून वर्षांपर्यंत जे आहेत ते बंद झाले पाहिजेत. ते का बंद झाले पाहिजेत? मग त्यांनी तिकडे तो कल वाढवला पाहिजे ना. त्या शाळांच्या सुधारणा जर झाल्या तर आपली लोक तिकडे जाणार नाही प्रायव्हेटेशन मध्ये. या ठिकाणी नागरिकांचा उद्रेक देखील आपल्याला पाहायला मिळतो की खासदार फक्त निवडणुकीपुरते यांच्या दारात येतात, मतदार राजापर्यंत येतात आणि निवडून आल्यावरती कोणत्याही प्रकारचं त्यांच्याकडून या नागरिकांसाठी कामं केली जात नाही. अशा प्रकारचा उद्रेक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. शाळांचं होणारं खाजगीकरण यावर देखील नागरिक आपल्याला या ठिकाणी बोलताना दिसत आहेत. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मतदारांना त्यांच्या खासदाराकडून कोणत्या अपेक्षा आहेत, आपण काही महिला या ठिकाणी आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया.
कशा प्रकारच्या अपेक्षा यांना या खासदाराकडून आहे, कोणती कामं आपल्याला या खासदाराकडून अपेक्षित आहेत? नमस्कार, माझं नाव कविता पंडित आहे. मी शहापूर मधली आहे महिला. आमच्या इथे सगळ्यात जास्त बघितलं तर पाण्याचा प्रश्न खूप आहे. म्हणजे एवढे भास्ता डॅम, वैतरणा डॅम, तानसा डॅम एवढे 3-3 डॅम जवळ असून पण आम्हाला आठवड्यातून एकदा पाणी येतो आणि ते पण येईल की नाही याचा खूपच प्रॉब्लेम आहे. म्हणजे ऍक्च्युली सांगायचं म्हटलं तर आम्हाला असं वाटतं की खासदाराने आम्हाला वेळोवेळी ऍटलिस्ट 3-3 दिवसाला तरी पाण्याची सोय करण्यात यावी. म्हणजे एवढा पाण्याचा मोठा पुरवठा मुंबई सारख्या ठिकाणी एवढा वेळेवर जातो आणि आमच्या शहापूर शहरामध्ये बिलकुल म्हणजे थोडा पण पाणी येत नाहीये. तर तो वेळोवेळी त्यांनी करावा. प्लस रस्त्याचं काम आहे आणि आता हे भाजी मार्केट तुम्ही बघताच आहे, तर बिलकुल चालण्यासाठी पण व्यवस्थित असा रस्ता नाहीये. तर त्यांना व्यवस्थित असं जागा म्हणजे पुरवली पाहिजे अशी माझी विनंती आहे. प्लस लाईटचा प्रश्न, कधी पण रात्री लाईट घालवतात, त्यामुळे ती पण व्यवस्था करण्यात यावी व्यवस्थित. आणि माझं असं वैयक्तिक मत आहे की आपल्या शहापूर शहरातील खूप लोक मुंबई सारख्या ठिकाणी धावपळ करून जॉबला जातात. तर आपल्या इथे ट्रेनचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणजे ट्रेनच्या ज्या फ्रिक्वेन्सी आहेत त्या खूप कमी आहेत. तर त्या ट्रेन वेळोवेळी म्हणजे ऍटलिस्ट अर्ध्या तासाने तरी त्यांनी व्यवस्थित अशा म्हणजे सरकारला प्रस्तावन देऊन त्यांच्याकडनं व्यवस्थित अशी आम्हाला सुखसुविधा म्हणजे प्रस्तावित करावी एवढी आमची विनंती आहे. आता या ठिकाणी 3 खासदारांचा वारा आहे, कपिल पाटील, बाळामामा म्हात्रे आणि निलेश सांबरे. आपल्या मनात कोणता खासदार आहे का याविषयी? बाळामामा. धन्यवाद. आपल्यासोबत नागरिक आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर्वप्रथम तुमचं नाव आणि गाव सांगा. लक्ष्मण दत्तू निश्चित आहे. गाव? वाळशेत. या ठिकाणी खासदारांकडून आपल्याला काय अपेक्षा आहेत? लोकसभेची निवडणूक लागलेली आहे, खासदार आपल्या दारी मतं मागायला येणार आहेत. खासदारांनी कोणती कामं केली पाहिजे किंवा कोणती कामं? आतापर्यंत कुठलीच कामं केली नाही कपिल पाटील साहेबांनी. पुढे येणाऱ्या खासदाराकडून कोणत्या प्रकारच्या अपेक्षा आहेत तुमच्या? येणाऱ्या खासदाराकडनं अपेक्षा बऱ्याचशा आहेत, पण खासदार आले पाहिजेत ना निवडून. आमच्या निलेश सांबरेंचा हवा चांगली आहे आता. निलेश सांबरे समर्थक दिसतात तुम्ही? हा, पक्काच. का? या ना इकडे या. स्टेटमेंट द्या ना. स्टेटमेंट द्या. स्टेटमेंट बोला इकडे. दे ना स्टेटमेंट. का त्यांनी कोणती कामं अशी केली की तुम्ही त्यांना समर्थन देतात? त्यांनी हॉस्पिटल आहे, लोकांना पोरांच्या शिक्षण शाळा आहेत, MPSC स्कूल आहेत त्याचे. आणखी काय पाहिजे? कुठल्या पदावर नाही तरी पण तेवढं त्याच्याकडे आहे, त्यांनी केलंय. बरं का नाही? धन्यवाद.